संगमनेरमधील कामगारांसाठी बहुप्रतीक्षित ESIC दवाखाना अखेर सुरू. उद्योजक राजेश मालपाणी यांची पाहणी. डॉक्टर डे निमित्त डॉक्टर सुभाष मंडलिक यांचा सत्कार. संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो कामगारांसाठी दिलासादायक ठरणारी बहुप्रतीक्षित सुविधा अखेर उपलब्ध झाली असून राज्य कामगार विमा योजना अंतर्गत संगमनेरमध्ये अधिकृत उपचार केंद्र सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे उपचारासाठी कामगारांना अहिल्यानगर किंवा नाशिक येथे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होणार आहे. संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी रोडलगतच मंदना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या अद्ययावत रुग्णालयात कामगारांना पूर्णपणे मोफत उपचार मिळणार आहेत. संगमनेर परिसरात राज्य कामगार विमा योजनेत समाविष्ट असलेल्या कामगारांची संख्या मोठी असतानाही स्थानिक स्तरावर ESICची उपचार सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी किरकोळ उपचारांपासून ते वैद्यकीय तपासण्यांसाठीही कामगारांना अहिल्यानगर अथवा नाशिक गाठावे लागत होतं. या प्रवासात होणारा आर्थिक व मानसिक त्रास सर्वसामान्य कामगारांसाठी मोठे आवाहन ठरत होता. ही अडचण लक्षात घेऊन मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेशजी मालपाणी, कामगार संघटना तसेच विविध लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तसेच डॉक्टर सुभाष मंडलिक यांनीही या विषयासाठी आपल्या स्तरावर सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले. या संयुक्त प्रयत्नांना अखेर यश मिळालं असून संगमनेर शहरातील मंदना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ESIC अंतर्गत अधिकृत उपचार सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. या नव्या सुविधेमुळे राज्य कामगार विमा योजनेतील लाभार्थी कामगारांना संगमनेरमध्येच दर्जेदार वैद्यकीय सेवा, तपासण्या व उपचार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कामगारांच्या आरोग्य सेवेत मोठी सुधारणा होण्यास मदत होणार असून ही सुविधा परिसरातील औद्योगिक क्षेत्रासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान डॉक्टर डे निमित्त मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेशजी मालपाणी यांनी नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयाची पाहणी करून डॉक्टर सुभाष मंडलिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, उपचार व्यवस्था आणि कामगारांना दिल्या जाणाऱ्या सेवांची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष माधवराव नेहे, सरचिटणीस ॲडव्होकेट ज्ञानदेव सहाणे, मालपाणी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक रमेश घोलप, लेबर ऑफिसर बालाजी पाटील, HR प्रमुख शिवाजी आहेर, अर्चना मिश्रा, कामगार सोसायटीचे चेअरमन मुकेश काठे, नवनाथ वावरे तसेच रुग्णालयाचे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक स्तरावर ESIC उपचार सुविधा सुरू झाल्याने संगमनेर व परिसरातील हजारो कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार असून ही सुविधा कामगारांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. 1 जुलै डॉक्टर्स डे आणि CA डे, सगळ्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा आज विश्वभरात स्पेशल दिवस मनवला जातो. या ठिकाणी आपण आलो आहोत मंदना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर मंडलिक साहेब आणि त्यांचा सगळा परिवारच या ठिकाणी अथक सेवा देतो आहे अनेक लोकांना. आता नुकतंच ESIC मध्ये या हॉस्पिटलचा एनरोलमेंट झाल्यामुळे संगमनेर शहरातील सर्वच कामगारांना आणि मग त्यांच्या परिवारजनांना खूप चांगली सुविधा या निमित्ताने इथे उपलब्ध झाली आहे. आम्ही आता डॉक्टरांनी आम्हाला सगळं हॉस्पिटल खालपर्यंत वर जाऊन दाखवलं सगळं, आणि डॉक्टर स्वतः वरच राहत असल्यामुळे 24/7 त्यांचं लक्ष इथे असणार आहे आणि कधी काही त्रास कोणाला असला तर त्यांना ही सेवा मिळणार आहे. त्यांच्याकडे बाकी व्हिजिटिंग डॉक्टरची टीमही खूप चांगली आहे. या ठिकाणी डॉक्टर विद्या आहेत, ते डॉक्टर आहेत, वाघोलीकर डॉक्टर इथे येत असतात. फिजिओथेरपीचं स्पेशल डिपार्टमेंट जे अनेकदा नाही पाहायला मिळत तेही या ठिकाणी आहे. ऑर्थोपेडिक सेवा डेली आहे. त्यामुळे या सगळ्या सेवांमुळे निश्चित सगळ्या मालपाणी उद्योग समूहाच्या आणि इतरही गावातील वेगवेगळ्या उद्योग समूहांच्या कामगारांची खूप चांगली सोय या निमित्ताने झाली आहे. मी डॉक्टर साहेबांकडून हीच अपेक्षा ठेवतो की येणारा प्रत्येक पेशंट या ठिकाणी बरा होऊन आणि त्यांना दुवा देत जाईल. इथून खूप खूप शुभेच्छा डॉक्टर्स डेच्याही आणि या ESICच्या कामाच्या सुरुवात. थँक्यू डॉक्टर. आज डॉक्टर्स डे निमित्त मालपाणी परिवाराचे सर्व सगळे श्री राजेशजी मालपाणी आज शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांची संपूर्ण टीम शुभेच्छा देण्यासाठी आली. त्याबद्दल मी खरंच मालपाणी परिवाराचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभारी आहे. आजपासून आपल्याकडे ESICची सुविधा सुरू होत आहे. या सुविधेअंतर्गत आपण संगमनेर शहरातील प्रत्येक कामगाराला
जे ESIC कवर्ड आहेत त्या प्रत्येक कामगाराला आणि त्यांच्या कुटुंबियांना 100% सेवा देण्याची मी हमी देतो. सर्व कामगारांची नक्कीच आम्ही काळजी घेऊ आणि त्यांना जे हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राजेश भाऊंनी जे काही आता शब्द मांडले की त्यांना सेवा देऊ, तर आम्ही त्यासाठी वचनबद्ध राहू, हीच मी संकल्पना मांडतो. थँक्यू. विशेष हे पण आहे की डॉक्टर पेशंटना सेवा देतात आहेत, पण सोबत आता त्यांनी आम्हाला दाखवलं 15 पाय दाबण्याचे मशीन त्यांनी वारकऱ्यांसाठी आणले. दिंडीत जाऊनही ते ती सेवा देणार आहेत. हे विशेष आहे. म्हणजे सेवाभाव त्यांच्यामध्ये इतका आहे की निश्चितपणे तो सेवाभाव इथून पुढे या ESICच्या माध्यमातून अनेक कामगारांपर्यंत आणि त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचेल यात शंका नाही. धन्यवाद. महासत्ता न्यूज संगमनेर.